Hello student. Student, this is your English lecture for standard 8. In our last period we have completed 2.2. The name of that lesson is the house builder. In this lesson we will start English workshop. English workshop is on page number 32. So let's open your textbook as well as open your notebook. English workshop is one activity that examine what you understood from that lesson. या प्रश्नामध्ये किंवा इंग्लिश वर्कशॉप मध्ये आपण तुम्हाला हा लेसन कितपत समजलाय हे एक्झामिन करणार आहोत. सो लेट्स डू फर्स्ट ऍक्टिव्हिटी क्वेश्चन नंबर 1. One question is find from the story the noun form of the following. खाली दिलेले काही वर्ड आहेत, तुम्हाला त्या वर्डचे नाउन फॉर्म फाइंड आउट करायचे आहेत ओनली फ्रॉम अवर टेक्स्टबुक. ओके, द नाउन फॉर्म ऑफ फर्स्ट वर्ड दैट इज द डेडिकेट, सेकंड वर्ड दैट इज द मेजर, थर्ड वन दैट इज डिसाइड, फोर्थ वन इट इज परफेक्ट, फिफ्थ वन दैट इज ऑल, सिक्स्थ वन इट इज गिव, seventh one it is responsible and eighth one persist. तुम्हाला दिलेल्या या वर्डचे नाउन फॉर्म जे आपल्या टेक्स्टबुक मध्ये आलेले आहेत ते फाइंड आउट करायचे आहेत. पहिल्यांदा इंग्लिश वर्कशॉप समजून घ्या. आफ्टरवर्ड्स यू हॅव टू राइट ऑल दिस इंग्लिश वर्कशॉप इन युअर नोटबुक. दैट इज युअर होमवर्क. ओके, नाउ सी हियर. डेडिकेट, डेडिकेट इज द वर्ड. Dedicate noun form is dedication. D-E-D-I-C-A-T-I-O-N. Dedication. T-I-O-N हा फॉर्म लागलेला आहे आणि डेडिकेटचं डेडिकेशन हे नाउन झालेलं आहे. सेकंड वन दॅट इज द मेजर. मेजर हा वर्ड आहे. मेजरला मेजरमेंट MENT लागतं आणि नाउन तयार होतो. MESUREMENT मेजरमेंट. बघा इथं ई निघून गेले, ION हे प्रीफिक्स लागले का सफिक्स लागले सांगा? सफिक्स लागले. सफिक्स ION लागून इथं डेडिकेटचं डेडिकेशन झालं. इथं कुठलं सफिक्स लागले बघा? MENT मेन, मेजरमेंट. नेक्स्ट वन दॅट इज द डिसाइड. डिसाइड या शब्दाचा आपण काय करणार आहे? डिसिजन. DECISION. डिसिजन हा त्याचा नाउन फॉर्म झालेला आहे. ION हा सफिक्स लागलेला आहे. त्यानंतर आहे वर्ड परफेक्ट. परफेक्ट काय असेल नाउन फॉर्म? परफेक्शन. TION PERFECTION perfection. Next one own. Ownership. बघा इथं ION हे सफिक्स लागले. इथं ओनरशिप ERSHIP हे सफिक्स लागलेलं आहे. गिव याला कुठलंही सफिक्स लागत नाहीये, कुठलंही प्रीफिक्स लागत नाहीये. गिवचं नाउन काय होतं? नाउन फॉर्म गिफ्ट. नेक्स्ट रिस्पॉन्सिबल. रिस्पॉन्सिबल, रिस्पॉन्सिबिलिटी. RESPONSIBILITY. रिस्पॉन्स, रिस्पॉन्सिबिलिटी. आणि परसिस्ट, परसिस्टन्स. PENCE. इथं BILITY हे सफिक्स लागलेला आहे आणि परसिस्टला ENCE हे प्रीफिक्स लागलेला, हे सफिक्स लागलेला आहे. प्रीफिक्स म्हणजे काय? प्री म्हणजे पूर्वी. वर्डच्या आधी आलं तर त्याला म्हणायचं प्रीफिक्स. वर्डला ऍड केला असेल, वर्ड नंतर लागलं असेल तर त्याला म्हणायचं सफिक्स. ह्या सगळ्या दिलेल्या नाउन मध्ये सगळीकडे सफिक्स लागलेला आहे. बघा फक्त गिफ्ट सोडलं, गिव्हचं गिफ्ट सोडलं तर सगळ्याला सफिक्स लागलेला आहे आणि त्याचं नाउन झालेलं आहे. ओके, त्यानंतर माझा व्हिडिओ झाल्यानंतर मी तुम्हाला थोडासा वेळ देणार आहे. त्या अवधीमध्ये तुम्ही हे तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्यायचं आहे. लेट्स
number 2 in your textbook. Choose the proper phrase or expression to complete the sentence meaningfully. In the bracket there are some phrases given. काही ब्रॅकेट मध्ये तुम्हाला फ्रेजेस दिलेले आहेत. According to their meaning, you have to put that phrases into given sentences. Understood? Now 7 phrases are given and 7 sentences are there. First sentence just say, she does her job dash dash. Our options are to send for, with full dedication, in great demand, to meet the needs of, make up one's mind, to no avail, to hand over. At first I will tell you all the meaning in Marathi. To send for च्यासाठी पाठवणे, with full dedication मनापासून करणे, in great demand खूप मोठी मागणी असणे, to meet the needs of आपल्या गरजा दाखवणे, make up one's mind आपल्या मनाचा निश्चय करणे, to no avail काहीही उपयोग नसणे, and to hand over म्हणजे कोणाला तरी देणे. ओके. नाउ फर्स्ट सेंटेंस, she does her job. ती तिचं काम मनापासून करते. काय ना? आन्सर इज with full dedication. What is the answer? With full dedication. Second sentence, one should dash dash to help others when needed. मराठी मध्ये अर्थ काय होतो बाळांनो याचा? एखाद्याने ठरवायला पाहिजे की समोरच्या व्यक्तीला ज्यावेळेला त्याची आपली गरज असते त्यावेळेला आपण त्याला मदत करणे. ठरवणे काय येणार आहे बघा? फ्रेज कुठले येणार आहे? असं येणार आहे बघा उत्तर. वन शुड मेक अप वन्स माइंड मनाचा निश्चय करणे. उत्तर काय आहे आपल्या दुसऱ्याचं? मेक अप वन्स माइंड मनाचा निश्चय करणे. दिस इज द सेकंड आन्सर. थर्ड वन, as Mr. Jadhav was transferred to Chennai, he had dash dash his responsibility to his assistant. मिस्टर जाधवची बदली चेन्नईला झाली होती त्यामुळं त्यांनी आपल्या हातातला कार्यभार हा आपल्या असिस्टंटकडे किंवा आपल्या हेल्पर जे आहेत आपल्या हाताखालची लोक आहेत त्यांच्याकडे तो कार्यभार सुपूर्द केला. काय येणार आहे उत्तर? टू हँड ओव्हर. थर्ड आन्सर टू हँड ओव्हर. नेक्स्ट वन, द लेबरर्स इन्कम वॉज नॉट सफिशियंट डॅश डॅश हिज फॅमिली. काय सांगितले बघा? लेबरर म्हणजे कोण? कामगार. कामगाराचा इन्कम त्याच्या फॅमिलीच्या गरजा भागवण्या इतका नव्हता. गरजा भागवण्याला कुठली फ्रेज आली इथं? टू मीट द नीड्स. त्यामुळं फोर्थचा आन्सर काय येणार आहे? टू मीट द नीड्स. दिस इज द आन्सर ऑफ फोर्थ सेंटेन्स. नाउ जस्ट सी sentence number 5. Because of a fault in the writing, they will have dash dash an electrician. Because of a fault in the wiring, they will have dash dash an electrician. वायर मध्ये फॉल्ट असल्यामुळं त्यांना इलेक्ट्रिशियन कडे पाठवलं. पाठवणे कुठली फ्रेज वाटते बघा? टू सेंड फॉर. ओके. फिफ्थ आन्सर टू सेंड फॉर. वाक्याच्या अर्थानुसार आपण फ्रेज पिकअप करतोय बाळांनो. ओके. नेक्स्ट वन, सेंटेन्स नंबर 6. मदर ट्राइड हार्ड टू चेंज हर सन्स हॅबिट्स बट डॅश डॅश. आपल्या मुलाच्या सवयी बदलण्याचा आई खूप प्रयत्न करते पण काहीही उपयोग नाही. त्या अर्थाची फ्रेज कुठले बघा? काहीही उपयोग नसणे. टू नो अवेल. टू नो अवेल म्हणजे कशाचा काहीही उपयोग नसणे. And the last sentence number 7. Mangoes from Ratnagiris are always dash dash. रत्नागिरी मधून जे मँगोज येतात त्या मँगोजना खूप मागणी असते. खूप मागणी असणे त्याला कोणती फ्रेज येऊ शकते बाळांनो? बरोबर, इन
great demand. So answer of 7th one is in great demand. Okay, understood everyone? Now let's move towards the question number 3. What is the question? Open page number 33. Read the story and answer your words. स्टोरी रीड करायची आहे आणि दिलेल्या क्वेश्चनचे आन्सर यू हॅव टू राईट इन युअर ओन वर्ड्स. स्वतःच्या भाषेमध्ये ते आन्सर लिहायचा प्रयत्न करायचा आहे. ओके. नंबर ए. The owner of the new houses built by the mason would be extremely pleased. Why? काय सांगितले बघा. इथं आपल्या स्टोरीमध्ये हाऊस बिल्डरमध्ये आपला जो हिरो आहे तो आहे मॅशन. मॅशन म्हणजे काय सांगितलं होतं मी? गवंडी. घर बांधकाम करणारा, घराचं बांधकाम करणारा गवंडी. प्रश्न असा विचारलाय की गवंडी ज्या वेळेला आपलं नवीन हाऊसचं काम करायचा पूर्ण त्यावेळेला त्या घराचा मालक खूप खुश व्हायचा. वाय? याचं कारण सांगायचं आपल्याला. तुम्हाला काय वाटतंय काय कारण असेल? बघा जरा विचार करा. आपण या स्टोरीमध्ये बघितलं जो मॅशन आहे तो मॅशन आपलं तन मन त्या कामामध्ये ओतून तन्मयतेनं डेडिकेटेडली आपलं काम करत होता. त्यामुळं त्याचं जे काम असायचं तो खूप इंटरेस्ट घेऊन करायचा आणि त्या कामामध्ये खूप ॲक्युरेसी असायची. काम खूप सुंदर आणि सुबक व्हायचं. आणि तेच कारण आहे की बिकॉज ऑफ दॅट द ओनर विल बिकम व्हेरी हॅपी. आता हेच आपण आपल्या वर्डमध्ये लिहायचं. कसं लिहू शकतो बघा. The owner of the new houses built by the mason would be extremely pleased because the mason would take a great interest in his work and his work become very beautiful. आपलं उत्तर काय लिहायचं आहे? Because mason would take a great interest in his work and the work become very beautiful. हे आपल्याला इथं उत्तर लिहायचं आहे बाळांनो. सेकंड वन. The contractor compensated for the mason's good work. How? इथे काय म्हटलंय बघा. जो कॉन्ट्रॅक्टर होता, जो ओनर होता, तो ओनर त्या मॅशनला खूप चांगली भरपाई द्यायचा. हाऊ म्हणजे कशी भरपाई द्यायची? इन व्हॉट फॉर्म? कुठल्या फॉर्म मध्ये तो चांगली भरपाई द्यायची? आपल्याला उत्तर माहिती आहे. घर बांधल्यानंतर तो गवंड्याला खूप चांगली सॅलरी देत होता, चांगला पगार देत होता. सो आवर आन्सर इज द कॉन्ट्रॅक्टर कॉम्पेन्सेटेड फॉर द मॅशन्स गुड वर्क बाय पेइंग हिम ए ब्युटिफुल किंवा पेइंग हिम अ हँडसम सॅलरी. पेइंग हिम ए हँडसम सॅलरी. तिची सॅलरी आहे, जो पगार आहे. हँडसम म्हणजे इथं सुंदर म्हणायचं नाहीये. इथं हँडसम म्हणजे मोठा, भले लठ्ठ. म्हणजे मॅशनला खुश करण्यासाठी तो त्याला खूप चांगला पगार देत होता. नाउ लेट्स मूव टुवर्ड्स द सी. क्वेश्चन नंबर सी. द मॅशन मेड अ फर्म डिसिजन टू रिटायर. व्हेन? मॅशन ठरवलं होतं की आपण आता रिटायरमेंट घ्यायची आहे. व्हेन? कधी रिटायरमेंट घेणार होती हे आपल्याला आपल्या वाक्यामध्ये लिहायचं आहे. द मॅशन कंटिन्यूड टू वर्क टिल ही बिकेम ए ग्रँडफादर. काय उत्तर आहे बघा. द मॅशन कंटिन्यू टू वर्क टिल ही बिकम ए ग्रँडफादर. आपण जोपर्यंत ग्रँडफादर होत नाहीये तोपर्यंत त्यानं आपलं काम पूर्ण केलं. ग्रँडफादर झाल्यानंतर तो आजोबा झाल्यानंतर त्यांनी ठरवलं की याच्या पुढे आपण काम करायचं नाहीये, रिटायरमेंट घ्यायचं आणि बाकीचं लाईफ आपण खूप मस्त एन्जॉय करत घालवायचं. ओके. नाउ जस्ट सी क्वेश्चन नंबर 4. दिस इज अ न्यू क्वेश्चन फॉर यू. व्हॉट इज देअर इन क्वेश्चन नंबर 4? देयर इज अ इंट्रोडक्शन ऑफ 1 syllabic, 2 syllabic, 3 syllabic and more than 3 syllabic. आता more than 3 syllabic किंवा syllabic म्हणजे काय ते पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते. आधी समजावून घेऊया मग आपण हा क्वेश्चन सोडूया. syllabic म्हणजे बोलताना एखादा वर्ड आपण कट किती वेळा करतो. फॉर एक्झाम्पल बिकम हा शब्द आहे. बिकम BECOME बिकम हा शब्द आहे. शब्द एकच आहे पण तो शब्द म्हणताना
करतो बघा, बिकम. ज्या वेळेला एकाच शब्दाचे आपण भाग काहीच करत नाहीये त्याला तो वन सिलॅबिक असतो. फॉर एक्झाम्पल गो, डू, कम. इथं आपण शब्द तोडतोय का? तो आपण शब्द बोलताना थांबतोय का? नाही. ज्या वेळेला आपण वर्डचं प्रोनाउन्सिएशन करतो, प्रोनाउन्सिएशन करताना आपण थांबत नसतो, त्यावेळेला तो असतो वन सिलॅबिक. ज्या वेळेला तो शब्द आपण मध्ये थांबतो आणि त्या एका वर्डचे दोन भाग करतो त्याला म्हणायचं त्याला टू सिलॅबिक. म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठला मी मगाशी सांगितलं जसं बिकम, ओके, जंटल, जंटल. दोन वर्ड होतात का? एका वर्डचे दोन वर्ड झाले त्याला काय म्हणायचं बाळांनो? टू सिलॅबिक. ओके. जर आपण एकाच शब्दाचे तीन भाग केले तर त्याला आपण काय म्हणाल? बरोबर आहे, थ्री सिलॅबिक. फॉर एक्झाम्पल जंटलमेंट. जंटल हा शब्द जंटल दोन केले. आता जंटलमेन, जंटलमेंट हा एकच शब्द उच्चारताना आपण त्याचे तीन भाग केले, जंटलमेंट. ज्या वेळेला एखादा वर्ड आपण तीन ठिकाणी डिवाइड करतो, तीन वर्ड करतो, त्याला म्हणायचं थ्री सिलॅबिक. मी परत रिपीट करते, एखादा शब्द बोलताना आपण तो कट करत नाही. फॉर एक्झाम्पल गो, वन सिलॅबिक. एखादा शब्द आपण दोनदा एका शब्दाचं दोन मध्ये कट करतो, रूपांतर करतो, त्याला टू सिलॅबिक म्हणतात, बिकम. एखादा शब्द आपण तीन मध्ये डिवाइड करतो, रिस्पॉन्सिबल हा तीन मध्ये डिवाइड झाला, त्याला म्हणायचं थ्री सिलॅबिक. आणि असे बरेच शब्द आहेत की जे तीन पेक्षा जास्त वेळा आपण कट डाऊन करतो. फॉर एक्झाम्पल रिस्पॉन्सिबिलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी तीन पेक्षा चार वेळा झाला ना कट. अशा प्रकारे आपल्याला खाली दिलेले वर्ड्स डिवाइड करायचे आहेत. ओके. फर्स्ट वन दॅट इज द स्टोरी. सांगा बरं, स्टोरी हा शब्द वन सिलॅबिक मध्ये येणार, टू सिलॅबिक मध्ये येणार, थ्री मध्ये येणार का मोर दॅन थ्री मध्ये येणार? स्टोरी कशामध्ये येतो बघा? स्टोरी हा येतो टू सिलॅबिक मध्ये, कारण तो शब्द आपण दोन शब्दामध्ये कट केलेला आहे. नेक्स्ट वन दॅट इज द वर्क. वर्क प्रोनाउन्सिएशन बघा, वर्क आपण कट करतोय का? नाही, म्हणजे वन सिलॅबिक. मी एक एकच एक्झाम्पल इथे लिहून देणार आहे, तुम्ही ते कंप्लीट करायचं आहे बाळांनो. नेक्स्ट वन दॅट इज द परफेक्शन. सांगा, परफेक्शन. वन सिलॅबिक, टू सिलॅबिक का थ्री सिलॅबिक का फोर सिलॅबिक? परफेक्शन थ्री सिलॅबिक मध्ये आलं का? परफेक्शन. आपण हा शब्द तीन शब्दामध्ये कट केलेला आहे. नेक्स्ट वन आर्किटेक्ट. आर्किटेक्ट सांगा कशामध्ये येतो? आर्किटेक्ट, आर्किटेक्ट, आर्किटेक्ट टू सिलॅबिक मध्ये आला, बरोबर आहे. त्यानंतर लिव, लिव LEAV, लिव वन सिलॅबिक मध्ये आला. त्यानंतर काय बघा? बिल्डिंग, बिल्डिंग, बिल्डिंग टू सिलॅबिक मध्ये आला. फुल वन सिलॅबिक मध्ये आला. डोअर वन सिलॅबिक मध्ये आला. वे, वे वन सिलॅबिक मध्ये आला. क्वालिटी, क्वालिटी वन सिलॅबिक मध्ये आला. क्वालिटी वन सिलॅबिक मध्ये येतोय का बघा? क्वालिटी नाही, क्वालिटी हा थ्री सिलॅबिक मध्ये आला. क्वालिटी थ्री सिलॅबिक. त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी मोर दॅन थ्री सिलॅबिक. कसं बघा? रिस्पॉन्सिबिलिटी फोर, आपण चार मध्ये हा शब्द डिवाइड केलेला आहे, त्यामुळं हा आला मोर दॅन थ्री सिलॅबिक मध्ये. त्यानंतर येतो बघा मेजरमेंट, मेजरमेंट थ्री सिलॅबिक. नेक्स्ट वन ग्रेट, ग्रेट आला वन सिलॅबिक. मेनी, मेनी टू सिलॅबिक.
ॲव्हिल, ॲव्हिल, ॲव्हिल कशामध्ये येते बघा, ॲव्हिल आपण तोडतोय का शब्द, नाही, वन सिलॅबिक. त्यानंतर एक्सलंट, 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 टू सिलॅबिक. त्यानंतर पुढचा शब्द काय बघा, मटेरियल, मटेरियल, थ्री सिलॅबिक. त्यानंतर कंप्लीट, कुठला शब्द आहे बघा, कंप्लीट, कंप्लीट, टू सिलॅबिक. नेक्स्ट वन सफिशियंटली, 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 मोर दॅन थ्री सिलॅबिक. त्यानंतर रेडी, रेडी, टू सिलॅबिक, रेडी, टू सिलॅबिक. डॉक्युमेंट्स, 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 किती सिलॅबिक झाले हे, थ्री सिलॅबिक, बरोबर. त्यानंतर कुठला आहे बघा, ब्रॉड, ब्रॉड, कट करत नाही आपण, वन सिलॅबिक. हॅपी, 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 टू सिलॅबिक. ओनरशिप, 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 किती आले, टू सिलॅबिक. आणि नेक्स्ट वन, लास्ट वन सबसिक्वेंटली, 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 फोर सिलॅबिक, मीन्स मोर दॅन थ्री सिलॅबिक. लक्षात आलं बाळांनो, शब्द कट नाही झाला बोलताना, वन सिलॅबिक. एका शब्दाचे दोन तुकडे केले, टू सिलॅबिक. एका शब्दाचे तीन तुकडे झाले, थ्री सिलॅबिक. आणि तीनपेक्षा जास्त झाले, मोर दॅन थ्री सिलॅबिक. लक्षात आलं, हे आता तुम्हाला बेसिक आहे. नाउ लेट्स टर्न टू क्वेश्चन नंबर 5. वर्ड्स दॅट हॅव द सेम साऊंड, pronunciation but differ in spelling and meaning are called the homophones. काय सांगितले बघा, बऱ्याच वेळेला असे काही इंग्रजीमध्ये शब्द आहेत की ज्यांचं प्रोनाउन्सिएशन सेम आहे पण त्याचं स्पेलिंग, त्याचा अर्थ वेगळा आहे. तुम्हाला माहिती असणारं एक्झाम्पल मी सांगते. कुठलं तर आपण म्हणतो बघणे, बघण्याला शब्द कुठला आहे, सी, एस डबल ई, उच्चार सी आहे, स्पेलिंग काय आहे, एस डबल ई. समुद्राला शब्द पण सीच आहे पण स्पेलिंग काय बघा, एस ई ए. उच्चार सेम आहे, सी, एस ई, एस डबल ई आणि एस ई ए, पण त्याचे दोन वेगवेगळे शब्द झालेले आहेत. असे तुम्हाला इथं लिहायचे आहे. नंबर 1 वेस्ट, WARST, वेस्ट म्हणजे कंबर. पण आपण वेस्ट हा शब्द वापर बघा, डोंट वेस्ट युअर टाइम, पण त्याचं स्पेलिंग वेगळं आहे. वेस्टचं स्पेलिंग काय आहे, WASTE. उच्चार सेम आहे, पहिल्याचं मीनिंग आहे वेस्ट म्हणजे कंबर आणि WAST वेस्ट म्हणजे वाया घालवणे. त्याला काय म्हणायचं, होमोफोन्स. सेम उच्चार अर्थ वेगळे, होमोफोन्स. सेकंड एक्झाम्पल KNEW, न्यू म्हणजे माहीत असणे. आणि नवीनला शब्द कोणता आहे, नवीनला शब्द पण तोच आहे, NEW, उच्चार न्यूच आहे. नंबर 3 लॉस, LOSE आणि सेम अर्थाचा LOOSE. नंबर 4 MAID, मेड, मेड म्हणजे दासी, मोलकरीण. आणि मेड, मेघचा भूतकाळ, MAKE, मेघ, मेघचा भूतकाळ काय होतो, MADE, उच्चार बघा सेम आहे. फिफ्थ वन ग्रेट, GRATE, ग्रेट म्हणजे इथं भेटणे आणि ग्रेट म्हणजे मोठा, GREAT, ग्रेट. नंबर 6 WON, ओन म्हणजे जिंकणे. ओन म्हणजे स्वतःचे पण होते, त्याचं स्पेलिंग काय आहे बघा, OWN. नंबर 7 साइट, SIGHT, साइट म्हणजे दृश्य. ओके, साइट म्हणजे दृश्य. आपण म्हणतो बघा त्या ठिकाणी माझ्या बाबांची साइट चालू आहे, त्या साइटचं स्पेलिंग काय होतं, SITE, साइट म्हणजे ठिकाण. आपण वेबसाईट म्हणतो, वेबसाईट स्पेलिंग काय असतं, WEBSITE.
SIT ते साईट म्हणजे ठिकाण आणि SIGST साईट म्हणजे काय होतं दृश्य दिखावा किंवा देखावा. नेक्स्ट वन WEEK वीक म्हणजे आठवडा आणि अशक्त असणं त्याला पण वीकच शब्द आहे. स्पेलिंग काय WEAK. नाइन्थ वन वूड WOULD वूड. व्हीलचा भूतकाळ आहे वूड पण जंगलला पण वूडच म्हणतात बघा. त्याचं स्पेलिंग काय बाळांनो WOOD वूड. आणि द लास्ट वन मी पहिल्यांदा सांगितलं होतं तेच SEA म्हणजे समुद्र आणि बघण्याला शब्द कुठला आहे SEEC. आता तुमचा होमवर्क काय बघा. नेक्स्ट क्वेश्चन बी इज युअर होमवर्क बरं का. सिलेक्ट एनी 3 पेअर्स ऑफ होमोफोन्स फ्रॉम अबाव अँड मेक सिंपल सेंटेन्स ऑफ युअर ओन अँड शो द डिफरन्स इन देअर मिनिंग. 10 एक्झाम्पल वरती तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही काय करायचंय त्यातले कुठलेही 3 एक्झाम्पल घ्यायचे होमोफोनचे आणि ते तुम्ही तुमच्या वाक्यात वापरायचे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सी चे एक्झाम्पल सांगते. SEEC आणि SEAC. बघा I see a very big snake. I see SEEC म्हणजे बघणे. I see a very big snake. ओके तर सी चा वापर केला. आता मला SEAC समुद्राचा वापर करायचा. आता काय सांगणार मी SEAC ला last year I went to a seashore. Last year I went to a seashore. SEAC shore म्हणजे SHORE. seashore म्हणजे समुद्र किनारा. वरती दिलेल्या 10 एक्झाम्पल पैकी कुठलीही 3 एक्झाम्पल तुम्हाला घ्यायचे आहेत आणि स्वतःच्या वाक्यामध्ये ते तुम्हाला होमोफोन्स यूज करायचे आहेत. फर्स्ट एक्झाम्पल आय हॅव टोल्ड यू नाउ ओनली. ओके नाउ you have to write all this English workshop in your notebook. In our next period I will give you one PDF file and you have to write all that questions in your notebook with their answer. So write all these things in your notebook. Thank you.